मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत असताना मजेतच राहा गया. तर तुमका तर माहित आहे की आपण आपल्या चॅनलवर जेव्हापासून देवगड नांदगाव रस्तो खणल्याने तेव्हापासून आपण सुरुवात केलेली आहे त्याचे अपडेट दाखवायचे. म्हणजे रस्तो खय तागत झालो, काय झालो, किती सुधारणा झाली, किती काय काय होतं, तर सगळं आपण या एका व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर तुमका बघूक मिळतं एक आठवड्या किंवा 15 दिवसांनी. तर मित्रांनो, आज पहिल्यांदाच एवढ्या दिवसानंतर किंवा एक साधारण महिना झालो त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच ना ह्या करूक सुरुवात केल्याने काय कॉन्क्रिटीकरण करू, म्हणजे त्याच्यावर सिमेंट पडलेला असा. तर आता तुमका दाखवते आणि बराच काही ठिकाणी बदल पण झाले, ते पण बदल माका तुमका दाखवचे. तर चला ते पण बदल तुम्ही या व्हिडिओत बघून घ्या. तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करताय. मित्रांनो, हे बघा, आता धोपटेवाडीचा चढाव सुरू झालो आणि या चढावापासूनच सुरुवात झाली आहे. पण बदल तुमका ह्या व्हिडिओत पूर्णपणे बघूक मिळतलो. कारण मागचे तुम्ही 2-3 व्हिडिओ बघितलास, फक्त तुम्ही अंतर बघितलास, थोडा पुढचा कट केला नाही, अकडचा कट केला नाही. पण आज पहिल्यांदाच त्यांनी कॉन्क्रिटीकरणाक सुरुवात करून तो केवढो भाग कंप्लीट झालो होता पण मी तुमका दाखवतलोय. आणि मित्रांनो, मी सांगते कसं की तुम्ही व्हिडिओतच बघा. हो, आपलो धोपटेवाडीचा चढाव आता पूर्ण आहे ना. जी व्हिडिओ चालू होतली मध्ये थांबणार नाही, पूर्ण संपापर्यंत. हे बघा, या चढावाकच आहे ना सुरुवात झालेली असा. थांब एक मिनिट. चल पायाने पडता काय करता? पाया पडता कसं तर यो बघा जेसबो. आता कोकणात दिलो ना मध्ये, काय फक्त जेसीबी बोलला जाणार नाही. जेसबो हे बाबा, आम्ही अकड नाही तो तोंड फिरवशील घापकन अकडी तर या बघा. हे बे शावनी किती सपाट करून घेतल्याने मग त्या दिवशी पेक्षा आपण इला होती. हे सगळे डंपर माती बिती आणतात. आणि हा मित्रांनो, तुम्ही जर ती ह्याची व्हिडिओ बघलाच नसेल ना, फोंड्या रस्त्याची, मी टेप घेऊन उतरान रस्तो मोजलोय. सिमेंटचा रस्तो 12 म्हणजे ह्या साईड का 12 त्या साईड का, म्हणजे टोटल 24 फुटाचा रस्तो होतलो. आणि बाहेर जशी जागा उरतली तसे ते सोडतले. श्रावणी मॅडम शूटिंग करतायत आज. कॅमेरामॅन आहेत त्या. मॅन कॅमेरा वुमेन आहेत त्या. सॉरी, आय माय फॉल्ट. काय तुळतुळीत केलं नाही मग, गुळगुळीत. आणि हाय ना आता ह्यो जो अकडनं डाव्या साईडीक जाता तो बऱ्याच जणांना माहिती असत. तोरसळे फाटा म्हणतात आपण. एका आतमध्ये गेलास की तोरसळे गाव हा. एक साधारण 2-2.5 किलोमीटर नंतर. 2-2.5 काय जास्त होय. तर मित्रांनो, तोरसळ्यातले कोण बघत असतात ते 4-5 किलोमीटर फाट्यावर ना आतमध्ये गाव किती किलोमीटर? 4-5 तरी होत. 4-5 नाही होय. मग किती आहे तू? हे बघा, मोरीचं काम चालू आहे. आणि ना तुमका जरा पुढे बदल दिसत रस्त्यात बघा. तुम्ही जरा पुढे बघा. मी पुढेच बघतो. बदल भारी हो तकडना आहे ना दाखवू. बघा, खडी टाकून एक लेवल करून घेतलं. दिसत नाही रे अशी, म्हणून सांगते ना तुका, व्यवस्थित दिसत नाही. मग काढ हात काढतो काय तर ह्या काढा ती. एसी बंद कर. कॉन्क्रिटीकरणची मशीन इलेली असा. आणि एका थारो होत नाही, एका धावून द्या ती. या खोल. अरे या जो जायत तो पण या खोल कडणार बाहेरच काढतो. तो बघा, यो रस्ता असा नवीन होता. आणि याच्यात अजून या होतं ना, कम्प्लीट 1 फुटाची जाडी होती. 1 फूट ही जी जाडी आहे ना, ती 1 फूट होती. आता त्यांनी खडी टाकलेली पुढे रोज ना तो 1 फूट. मित्रांनो, त्याची जाडी आणि असं रुंद रस्तो तुमका 24 फूट मिळतो. म्हणजे मस्त व्यवस्थित मिळतो.
हे बघा बघू शकता पॅच सुरुवात झालो आहे तकडे मगाशी त्यात काम म्हणजे सुरुवात आहे पण इकडे त्या त्यांनी पक्का केला नाही आहे. कडी पडली की त्याच्यात ह्या होता आणि पूर्ण 1 फुटाची जाडी होते पुढे जाऊया. डंपर ओलो बघा स्पीडमध्ये आता कॅमेरा चालू असल्यामुळे असे कधी होत नाही. आता आपण ना वळवुंडे गावात दिला म्हणजे वळवुंडे गाव म्हणजे हा खाली आहे तो गाव खाली आहे ना गाव खाली आपण राईट का खाली पण एका वळवुंडेच म्हणतो. आणि स्टॉप वळिवंडे स्टॉप असा आता तुम्ही बघू शकता. आता इतक्या म्हणजे फास्ट तुमका या कॉन्क्रिटीकरण बसलेला दिसला म्हणजे किती फास्ट काम चालू होता बघा. नांदगाव देवगड पट्टा म्हणजे शिरगाव देवगड पट्टा म्हणतात तरी चालत कारण नांदगाव साठी अजून काय कशात काय केलं नाही. तुमच्याकडे होतं पटापट तुमचा काय त्याच्यात शंकाच नाही. विकास नाही. पाणी मारून याच्यासाठी असला की नाही इनो गेलो इनो. ते काय चौकोनी येऊन पडले बुरीचं असतं काहीतरी जा हो टाकलं खूप जागा ते खोल आहे ना. नाही तर मोस्टली काय करतात माहिती ना ते गोलवाला टाकतात. म्हणजे तोरसोळ फाट्यावर ना ते आरे फाट्यापर्यंत काम आता बघूया ना कारण आपण झालेला असा म्हणजे खाना सुरुवात झालेली असा. तर म्हणजे तुम्ही पूर्ण झाला की काय पूर्ण झालं तर त्यांना आमच्या व्हिडिओतच समजताला जेव्हा होईल तेव्हा यांचा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपल्या देवगड नांदगाव रस्त्याचा व्हिडिओ करूचा अपडेट देत राहून झाला जनतेक. आणि माझ्या सबस्क्रायबरांनी पण सांगलं नाही की आमका काय तर दाखवित राहू म्हणून ते मुंबई आपल्यामुळे त्यांना गाव दिसता मग त्यांच्यासाठी तर करू कसं या ह्या कसं आणि एवढी लेवल करतील ना. हो डोंगर बिंगर फोडूची कामं नाही केली ज्या हा त्याच्यातच या करतात टाकून लेवल करतात म्हणजे डांबर बिंबर त्याच भर घातला नाही आता बाकी माती बाकीची काही नाही सगळं पुरू होय रे मस्त. हायवेच्या बद्दल काय बोलू इच्छितो? हायवेच्या बद्दल म्हणजे आम्ही खूप म्हणजे याची खूप प्रतीक्षा केलेला हायवेची. पहिला तर सांग पहिला लॉकडाऊनच्या आधी काय अवस्था होती ती त्याच्यानंतर जो रस्ता झालो तो 5-6 वर्ष मस्त. होय होय लॉकडाऊनच्या आधी जो रस्ता होतो ना मित्रांनो ते सारखे खड्डे पडत म्हणजे नवीन रस्ता केला ना. नाही रस्तो झालोच नव्हतो किती वर्ष नव्हतो झालेलो. त्याच्यानंतर जो रस्तो केलाय ना तो मग मस्त टिकलेलो म्हणजे खड्डो पडलो तरी मग लगेच ह्या करीत. हे बघा आता हैतागत झालेला हे बघा हैतागत झाला पण माका पुढे पण एक बोर्ड लागलेला दिसतं म्हणजे तकडचो पण खाल्ल्याने असतो म्हणजे बघा अगोदर हैतागतच होते पण आय थिंक पुढे ज्या अर्थी बोर्ड लागला म्हणजे पुढे पण खाल्लेला होय बघ काढल्याने रस्तो तो म्हणजे आरा फाटा गेलो. आरा फाट्यावर ना त्या साईड का म्हणजे लिंगडा साईड जाणारा रस्तो पण खदून टाकल्याने बघा खोदून पूर्णपणे. आणि हो टर्न लय होणं गरजेचा होता कारण आता हे टर्न कमी होतो म्हणजे रुंद होतो लो असे अंगावर गाडी घालायची तेव्हा. आता जाणारे एका साईडीने जातील येणारे एका साईडीने येतील आपला म्हणजे काय टेन्शन नाही. फक्त जे चिऱ्याचे ट्रक येतात ना कोल्हापूरसून आपल्याकडे जे चिऱ्याचे ट्रक येतात त्यांनी जरा स्पीडवर कसे पण गाडी चालवतात हा जरा कंट्रोल ठेवा स्वतःच्या कारण रिकामे असताना ना म्हणजे आपले सबस्क्रायबर पण सांगतील जे ऐसुले लोकल त्यांची रिकामी येताना कसली स्पीड असता किती स्पीड असता त्यांचं तो त्याच्यामुळे जरा स्पीडवर कंट्रोल ठेवा. नांदगाव मधनं आतमध्ये घुसल्यावर
आणि जे अकडले असतील ना ज्यांचे खाणी त्यांनी त्यांना सांगा कसा यायचा आणि कसा जायचा होता या रस्त्याने. तुमच्यामुळे लोकांना त्रास नको, बाकी काय. आणि किती जणांचा असा वाट लावला नाही त्यांनी. तर चला रस्त्याची अपडेट आजची आम्ही हयच संपवता. स्वतःकडे व्हिडिओ घेते कर. तर मित्रांनो हे बघा, ही अपडेट आहेपर्यंत होती. फायनली कॉन्क्रिटीकरण म्हणजे सिमेंटचा तर ह्या टाकून सुरुवात झाली आहे आपल्या रस्त्याक. आता तुमका एक साधारण 10-15 दिवसांनी हे अपडेट मिळतच राहतील. चला तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलो तर आपण सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे मुंबई खत त्यांना समजा दे की आपल्या गावात आता काय बदल चालले आहेत ते. भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू. टाटा बाय बाय, खतम.